बहिणी बहिणी होय मी काय ऐकायलं तुम्ही घर सोडून जायचं म्हणायला अहो असला निर्णय घेऊ नका नाही नाही मान्य आहे लेकरांची डोसकी फिरल्यागत झाली आहेत त्यांनी एकमेकाच्या अंगावर जायला नग होतं अहो पण आपण त्यांचे कान उपटून त्यांची मानगूट धरून सरळ करूया की असले निर्णय घेऊ नका अहो कुठं कुठं नाही हुडकला आम्ही तुम्ही असा निर्णय घेऊ नका आपल्याला काय तोड दाखवू म्या त्या पाया पडतो वैदी असला निर्णय घेऊ नका पाया पडतो हे बघा या लेकरासनी तरी त्यांची चूक उमजली या दोघांनी बरोबर शोधून काढलं तुम्हाला बघा तरी त्यांच्याकडे बहिणी तुम्हाला वीरू घरला यायला पाहिजे होतं का नाही तो आलाय की सुनबाई त्याची बायकोय म्हणल्यावर तिला एकटीला माग कसं ठेवणार शेवटी लेकरासनी आपणच सांभाळून घ्यायचं ना हो का आई दिलेला शब्द पाळायला मी जीवाचं रान करी पण तू कुठं बी जाऊ नकस होय आई अहो सध्याच्या घडीला सगळ्यात जास्त गरज आहे तुमची घराला आणि फॅक्टरीला बी कुठली फॅक्टरी जी काढून घेतली माझ्या हातनं ती अहो ते समजा तात्पुरते आई सावबाईंची मनमानी फार काळ नाही टिकायची कारण काय बी झालं तरी तुमचं नाव तुमचं काम तुमचं कर्तृत्व तुमचं ध्येय तुमची चिकाटी तुमची मेहनत हे समजा तिकडनं कुणी बी घालवू शकणार नाही आणि तसं करायचा जो प्रयत्न करल त्याला नडायला मी उभी आहे तेच नकोय मला या घरात फॅक्टरीत मला आता अजिबात भांडण तंटे नको आहेत पण तुम्हाला ते जमणार नाही कारण तुम्ही सगळे निमित्तच शोधत असताय एकमेकांचे वाभाडे काढायचे पण आता फार फार तर काही दिवस बघेन मी पण ज्या घडीला या घरात परत ठिणगी पडलेली दिसल त्या घडीला मी माझी वाट धरून इकडनं निघून गेली असेल आणि हा माझा निर्णय पक्का आहे आपण तसलं काही होऊच द्यायचो नाही आम्ही परत काय रे वीरू होय आई बघा अवा तुमचा लाडका वीरू आम्ही द्यायला आहे त्याच्यावर तर भरोसा ठेवा हे बघा उगाच आता तरी पण एकांचा बी निर्णय घेऊ नका आधीच लय ताणतणाव झालाय तुम्ही आराम करा बाकीचं नंतर बघू चल वीरू चल चल सुनबाई घरची खरी लक्ष्मी ही तुम्ही हाय आई काय बी झालं तरी तुम्हाला मी कुठं बी जाऊ द्यायची कशाला अडवायचा शिराळकर जातायत तर जाऊ देत की आई ना घराबाहेर कांचन पॅनिक सिच्युएशन कशी हँडल करायची याची तुला ना अक्कलच नाही प्राजक्ता वीरू जग्या काकासाहेब हे जर आईला शोधायला गेले तर आई सापडणारच आहे ह्याची गॅरंटी आहे याचा अंदाजा घेऊन तुला जर सेलिब्रेशन करायचं होतं तर आपल्या खोलीत येऊन करायचं ना खाली सगळ्यांसमोर धिंगाणा घातला आणि संकट ओढावून घेतलं आता आई तुझ्याबद्दल चुकीचाच विचार करणार ती प्राजक्ता भाव खाऊन जाणार शिराळकर प्राजक्ताबद्दल आईंच्या मनात जी काय फायर पेरलीये की नाही मी त्याचा अंदाजा नाहीये तुम्हाला शिराळकर त्याच धुसफुशीमुळे आईंच्या मनात आऊट हाऊस जायचा ऍडवाइस सुचलाय आणि आता मी बी आईंना आऊट हाऊस खालवतेच का नाही बघा कांचन आय मीनिंग शिराळकर घरातल्या अशा राड्यानं आई एकदम पॅनिक झाल्यात की नाही त्यामुळं त्यांना चेंजिंगची गरज आहे हो त्या अशा बाहेर गेल्या की नाही त्यांना फ्रेश वाटेल म्हणून टेलिंग करायले वाट मम्मा रियालिटी आहे धनंजयराव
तुम्हाला सांगायले तिकडे लंडनला विनला बोरिंग झालं ना तर ती इंडिया आफ्रिका असं ट्रॅव्हलिंग करायची. यानं व्हायचं काय माहिती का का तिचा बोर्डम जायचा आणि फ्रेश अप व्हायची ती. एक्झॅक्टली मम्मा. कसं आहे शिराळकर, आहेत की नाही इन हाऊस सगळ्यांवरच कावल्या तो. त्यामुळं रोज रोज सारखी सारखी तीस थोबाडा बघून कुणाच्या बी रागाचा ऍडवाइस होईल की नाही. म्हणून आईंना आउट हाऊस जाऊन टुरिझमला पाठवलेलंच बरं आहे. हे माझ्या समोर बोललाय, इतर कोणासमोर थोबाड उचकटू नका, नाही तर सगळ्यांना असं वाटेल आईला आपण घालवायचाच प्लॅन करतोय. तिले इन हाऊस पब्लिकला टेलिंग न केल्याशिवाय ललिताबाईंना आउट हाऊस शेंड ऑफ करणार कसं? मम्मा ते तू माझ्यावर सोड ग. असा ऍडवाइस करते की नाही की आईंना आउट हाऊस जावंच लागतंय. आणि बाकी सगळ्यांचं होईल बघ बरोबर. सायलेंट मोडवर नेटवर्कच्या. अरे वा, तालमीच्या आधीच खुराक. ए खुळ्या. अरे या आईंसाठी आपल्याला अजून व्यायाम करायचा. पण तायडे आज तालमीला इकडे कशाला बोलवलीस? सांगते की तुला समज. जा तू जाऊन पहिला वॉर्मअप कर, मी आलेच. अरे वा पिंट्या, बरं झालं तू इकडे चालास. चल अंगणात, तू आम्हाला सुरुवात. मी आईला चहा नाश्ता देऊन आलोच. वाट प्लेट नेऊन देतो मी आई. उगाच सकाळी सकाळी तू जर गेलीस तर कावल परत तुझ्यावरच. आज आईंना नाश्ता द्यायला मी जाणार नाही आणि तुम्ही बी जायचं नाही. त्या स्वतः यायला पाहिजे. पैलवान, अगं नाही यायची ती. आईंना यावंच लागतं. हे बघा, आम्ही दोघं अंगणात जातो. तुम्ही काय बी करून आईंना घेऊन या. अगं पण अहो जावा तुम्ही. आई, नाश्ता तयार आहे, चल. इथं माझ्या खोलीतच पाठवायला सांगतोस का नाश्ता? इकडं कशाला? बाहेर चल की, बस आमच्या सोबत. कोणी नकोय माझ्या आसपास. मी बी न काय का ग? मी बी नग झालोय तुला. माझा बी राग आलाय. तसं नाही बिरू. नाही, तू इकडनं जायचा निर्णय घेतलायस आणि त्यात तू कुणाचं बी ऐकणार नाहीस हे ठाऊक आहे मला. निदान आहेस तोवर माझ्यासोबत बसून 2 घास बी खाणार नाहीस. एवढी खावलीस माझ्यावर. हाई, अगं त्यांचा व्यायाम करायलेत ते. आपण आपला नाश्ता करूया की. पिंट्या, चल की एक डाव खेळू. ठीक आहे. काय मर्दा, अरे तू खुराक खाल्लायस की नुसता भुसा? दम कुठे? चल नड मला. पिंट्या, अरे तू काय बी कामाचा नाहीस बघ. माझी समधी मेहनत तू पाण्यात घालवलीस. अरे तुझ्यापेक्षा ती चिंगी बरी आहे, चिंगी.
तिच्या उरात आग तरी हाय लढायची. नाहीतर तू नुसता फुसका बार आहेस, फुसका बार. आता रडायला काय झालं पिंट्या? हे बघ, काय कमवायचं असलं तर ते रडून मिळत नसते. अरे लढून जिंकावं लागते. आता आमच्या आईकडेच बघ, एवढा आबाळ कोसळलं तेव्हा ते रडत बसले नाहीत. दुःख थकवा हे समज झटकून कानात ताट ठेवून उभारल्या आणि लढल्या. स्वतःच्या हिमतीवर समद उभं केलं त्यांनी. पिंट्या, तू त्यांच्याकडनं धडा घेतला पाहिजेस. अरे जिद्द आणि चिकाटी काय असती हे तू त्यांच्याकडनं शिकलं पाहिजेस. तुला मोठं पैलवान व्हायचंय ना व? अरे मग पैलवान रडत बसत नाहीत, लढत्यात. बास, हाच आहे का तुझा नाश्ता? आई अगं, नकोय मला, पोट भरलं माझं, मला नाही करायचं. आई अगं, आई लईच नट्टापट्टा चाललाय आजकाल. अगं उकड्यानं जरा गामट्या फुटायला ग, म्हणून म्हणलं जरा टापटीप राहावं, बाकी काय. टापटीप राहून माझ्यासोबत तर कुठं बाहेर येत नाही तुम्ही. या टिटवीसाठी चाललंय समज, मला काही कळत नाही का? ही अगं हीच काय एवढं, साधी मॉडेल आहे ती. अच्छा, 15 व्हिडिओ बनवलेत आतापर्यंत या साध्या मॉडेल सोबत. लग्न झाल्यापासून माझ्यासोबत 4 व्हिडिओ तरी बनवले का हो तुम्ही? खरं खरं सांगा मला, काय भानगड आहे ही? भानगड नाही ग, भानगड अशी काय नाही. तिचे फॉलोअर जास्त आहे ना व, म्हणून तिच्यासोबत व्हिडिओ केले. माझे बी फॉलोअर्स जास्तच होते, म्हणून तर लग्न केलं ना माझ्यासोबत. तिथेच फसलं समजा. माझा समजा कंटेंट अडकला, माझे फॉलोअर्स गेले, आणि तुम्ही ठेवली मला घर कोंबडी कामवाली बनवून. अगं पण घर तरी कुठं नीट सांभाळता येत आहे तुला? जाऊन बसते फॅक्टरीत त्या कांचन वहिनी सोबत चकाट्या पिटायला. मग काय करायला पाहिजे होतो? नुसतं रांधा वाडा उष्टी काढा हेच करत बसू का? काय चाललंय जाग्या मिनू वहिनी? काय नाही रे, नखरे चाललेत नुसते. माझे नखरे बरे दिसत आहेत, तुमच्या भानगडी त्याचं काय? मिनू वहिनी शांतो. आणि जाग्या तू बी गप्पड की जा. आईला एक तर घरात शांतता पाहिजे, आणि कशाला उगं तिला घर सोडून जायला निमित्त द्यायला? काय मिनू वहिनी? सोड जग्या, मला मदत पाहिजे तुझी. आईला जर घरातच थांबवायचं असेल ना तर तिचा मूड बदलवायला पाहिजे, आणि त्यासाठी तिला उत्साह दिला पाहिजे. मला बी तेच वाटतंय. दादा, करायचं कसं? चल हॅलो. नाही ही काय पद्धत झाली हो वागायची? काम करून घेतलं आणि आता पैसे द्यायला तुम्ही टाळाटाळ करायलात होय? हे बघा, मी तुम्हाला आधीच सांगून ठेवतोय, माझ्या नादाला लागायचं नाही. तुम्हाला ठाऊक नाही मी कुणाचा पोरगा आहे ती. मी ललिताबाई शिराळकरांचा पोरगा आहे, ललिताबाई शिराळकर. 4 लोकात नुसतं नाव जरी काढलं ना तरी. हॅलो हॅलो, कॉलच कट केला की एकण्यानं. ही लोक सुद्धा ना काम करून घेतात आणि पैसे द्यायच्या वेळेला हात काढून घेतात. काय रे जाग्या, काय झालं? काय नाही रे दाद्या, या क्लायंट लोकांनी नको नको करून सोडले रे. काम करून घेतात आणि पैसे द्यायची वेळ आली की मग हात काढून घेतात. मला तर असं झालंय ना की सगळं सोडून घरात बसावं बघ. घरात बसलास तर खाणार काय? अरे खर्च कसा चालवणार? संसार कसा सांभाळणार? तेच रे दाद्या, तेच कळना मला, मी काय करू? अरे काय बी कर, पण अशी हिंमत हरू नगस. आताच फोनवर म्हणलायस ना व का ललिताबाई शिराळकरांचा पोरगा आहेस म्हणून? अरे मग कच कसली खायलायस मारता? आपल्या आईकडे बघ. अरे आतापर्यंत असले किती अपयश पचवलेत तिनं. त्यांच्याशी लढलीये, त्यांना नडलीये, आणि जिद्दीनं यश खेचून आणले.
शिक जरा आईकडनं काय तर. अरे कठीण काळात रडायचं नसतंय तर लढायचं असतंय. समजलं का जग्या? हा हा होय. बाद झाले तुमची सोंग. मी त्याला बोलणार नाही. माझा निर्णय झालाय आणि तो पक्का आहे. काहीही झालं तरी तो मी बदलणार नाही. जाव, आपापल्या कामाला लाग. मला माझं बघू दे. काय झालं सुनबाई? व्हॉट टेलिंग अंकल साहेब. पण आता एव्हरीथिंग तुमच्या हातात आहे बघा. अरे पण झालंय काय? अंकल साहेब मला की नाही इनसाइड मी असं वाटायलंय की आईंना बाहेरगावी जायचंय आणि आपण त्यांचा सँड ऑफ केला पाहिजे. नाही म्हणजे त्यांना तेवढं चेंजिंग रूम मिळेल, फ्रेश वाटेल हो, म्हणून म्हणायले. आपण आता ही गोष्ट जर मी आईंना सांगायला गेले तर माझाच ॲडवाईस होईल. म्हणून म्हटलं की ही गोष्ट जर तुम्ही आईंना. सुनबाई, एक काम कर. काय? यात्रा कंपनीला फोन करून वहिनींचं बुकिंग करून टाक. तुझ्या जाऊबाईचं म्हणणं अक्षी बरोबर आहे. वहिनींना विश्रांतीचीच गरज आहे. मी बोलतो त्यांच्याशी. तुम्ही लागा तयारी. रियालिटी? नाही अंकल साहेब, बोलूनच टाका तुम्ही आईंशी. मी लगेच शिळाकरांना फोन करून कळवते. मी नाही, तू ताबडतोब त्या यात्रा कंपनीला फोन कर. हा, हे काय लगेच लावते. आलंच. वहिनींचा निकाल लावायला मला ढाल म्हणून पुढं करायला काय? या याच ठेवली माझी बंदूक तुमच्या खांद्यावर. त्यानंच मी साधणार शिराळकरांवर निशाणा आणि करणार समद खरानं न्यस्त नापूत. आई, तुम्ही अजून जेवण करायला सुरुवात नाही केली? झालंय माझं. अहो, ताटात तर तसंच समजा शिल्लक आहे. राहू दे, माझं पोट भरलंय. इच्छा नाही आहे माझी. आई, असं करून कसं चालेल? अहो, तुमची औषधं. बिरू, मला जरा देवळात घेऊन जातोस का रे? आई अगं पण हे या घरात माझं मन रमतच नाहीये. देवळात शांतपणे जप करत बसेल, बरं वाटेल मला. नेशील ना? हो, ठीक आहे. माझं एक छोटंसं काम आहे, तेवढं झालं की निघूया आपण. चालेल. असतात. तुम्ही कुठे घेऊन जाणार आहे आईंना? बरोबर जागी नेणार आहे. वाटल्यास तू बी चल आमच्या सोबत. विरू, तू इकडं कुठं घेऊन आलास? जरा 2 मिनिटाचं महत्वाचं काम आहे माझं. आलोच आम्ही, तू बस. अरे पण विरू. आई अगं असं गेलो ना असं आलो बघ, तू बस की. पैलवान, काय करायली आहे? आई वाट बघतात आपली, पण जरा अस्वस्थ आहे. तीच तर पाहिजे आपल्याला. चला ना, जाऊया आपण. थांब.
कशाला कट करताय? आई कावतील की. खाऊ दे, पण मी जसं सांगितलंय तसंच करायचं. काय बी गरज नाही उगी बाहेर जायची. गप थांब इकडंच. वीरू, वीर शाबास, अशीच जिद्द पाहिजे. आई, तुम्ही बी रमला होता ना व बाऊट बघणे. कारण हरणाऱ्यांनी जिद्द सोडली नाही, तो लढत राहिला आणि जिंकला बी. म्हणून तर कौतुकानं तुम्ही टाळ्या वाजवल्या ना. आई, ते बारक पोरग बी हार माना, मग तुम्ही कशा पायी हिंमत सोडताय? माझी कुस्ती सुटल्यावर मी स्वतःची काय गत करून घेतली होती हे तुला चांगलंच ठाऊक आहे. पण तू मला तसंच सोडून दिलं नाहीस. मला धीर देत राहिलीस. माझ्यासाठी हिची निवड केली आणि आमचं लग्न लावून दिलं. तुझी जिद्द आणि हिची चिकाटी ह्याच्या जोरावर मी समद्या दुखांवर मात करत आज इथपर्यंत पोहोचलो.
लढण्याचं बाळ कडू मला तुझ्याकडनं मिळालंय आई. कारण तुमचा पिंडच आहे लढवय्या. आई, आता तुम्हाला निराशा वाटते ना, ती समधी तात्पुरती. कोणी सोबत नसलं तरी आम्ही दोघं आहे तुमच्या संग. फक्त तुम्ही हार मानू नका. आई आई, आई अगं थांब की, आमचं ऐकून तर घे. काय ऐकून घेऊ? मला देवळात घेऊन जाणार होतास ना, हसून इथं घेऊन आलास आणि तरी म्हणतोस माझं ऐकून घे. आई अगं देवळातच आणलंय की तुला. आई, आमच्यासाठी तालीम ही देवळाहून कमी नाही. देवळात दगडाची मूर्ती असते, तिला बघून आपल्या समद्या चिंता दूर होते. तसंच इकडे तांबडी माती आहे, जिचा स्पर्श झाला की अंगात नव्यानं ताकद येते. अक्षी बरोबर बोललात बघा तुम्ही वाचता. आई, तुम्ही आम्हाला घरात आणि फॅक्टरीत जी शिकवण देता ना, तीच शिकवण इकडे वसतात त्यांच्या पट्ट्यांना देते. इकडे हरणाऱ्याला थारा नसतो. एका डावात हरलो तर पुढच्या डावात लढून जिंकायची जिद्द असते. आणि आई, तूच म्हणतेस नवा की जो मनापासून प्रयत्न करतो देव त्याला प्रसन्न झाल्या बिगर राहत नाही. तुम्हीच नेहमी म्हणता आई, वास्तू तथास्तु म्हणते म्हणून. आई, पण आपण हार मानायची नाही, कष्ट करत राहायचं. कष्ट न करता नुसतं नाव घोकत बसणाऱ्याला देव कशाला प्रसन्न होईल? तो फक्त आपली परीक्षा बघतो, आपल्या इच्छा शक्तीची. एकदा का ती त्याला पटली ना, मग तो बी आपल्या पाठीशी उभा राहतो. मग तुम्ही मला ज्या देवळात जायचंय त्या देवळात घेऊन जाणार आहेस की नाही, की माझी मी जाऊ? आई थांब, मी नेतो आम्ही तुला देवळ. बस गाडी. येस येस, तुम्हाला तुमची ऑर्डर मिळून जाईल ऑन टाइम. डोंट वरी. हा, बाईसाहेब हे घ्या. व्हॉट मिस्टर रोज? अहो मेनुताईंनी सांगितलेल्या यात्रा कंपनीकडून तिकीट कन्फर्म करून आणलीत. 15 दिवसांचं यात्रा पॅकेज आहे, नॉन स्टॉप. आणि तुम्हाला सांगतो गाडी बी बदलायची गरज नाही. 15 दिवस नॉन स्टॉप. वा वा मिस्टर रोज, व्हेरी गुड. एक नंबर काम केलंय बघा. नाउ व्हॉट? गो टू युअर वर्क लोड. वय वय. मीने 15 दिवस तर 15 दिवस ग, तेवढं तरी घरात रेस्ट इन पीस मिळेल बघ. अक्षी बरोबर बोललात बघा. साहेब, पण मांजरीच्या गळ्यात घंटा बांधणार कोण? पण म्हणजे आईंच्या हातात हे पाकिट देणार कोण? हे बघा, आपण जर का त्यांना हे पाकिट दिलं तर त्यांना असंच वाटणार की आपल्यालाच त्यांना हाकलायची घाई झाली. येस मीने, यू आर एकदम राईट ग. व्हॉट टू डू? आयडिया. आपण हे पाकिट अंकल साहेबांकडे देऊ आणि अंकल साहेबांना सांगू आईंना देऊन टाकायला. कसं आहे, अंकल साहेबांना आई नो म्हणणारच नाहीत ग. बरोबर. अय मंगलाबाई, व्हॉट टाइम? हा, दिस इज टाइम फॅक्टरीत यायचा. बाईसाहेब, कालपासून खूप कणकण जाणवायली, थकल्यासारखं होतंय, म्हणून दवाखान्यात जाऊन आली. डॉक्टरांनी औषधे दिले आणि आराम सुद्धा करायला सांगितलाय. तर बी मी आज आले कामावर. ओ माय गॉड, उपकारच केलेस की ग आमच्यावर इथं वर्कलोडला येऊन. बाईसाहेब, शट अप, नो टॉकिंग.
नियम इज नियम. ठरलेले तास फॅक्टरीतलं वर्कलोड कंप्लीट केल्या बिगर रिटर्न तिकीट घरला जायला मिळायचं नाही. अंडरस्टँड? आणि ओव्हर टाइम नाही केला तर पगार कट. रिमेंबर? वॉचमन, 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 हिने हिचं वर्कलोड कंप्लीट केल्या विदाऊट हिला घरला रिटर्न तिकीट जाऊ द्यायचं नाही. मग किती बी वाजू दे. अंडरस्टँड? आणि जर का तू हिला जाऊ दिलास तर उद्या हिच्या सोबत तू बी दुसरी नोकरी शोधायची. नाउ व्हॉट विचार मग ना. गो टू आपापला वर्कलोड. वहिनी जरा बोलायचं होतं. म्हणजे आता तुमचा म्हणजे आता तुमचा निर्णय झालाय म्हणल्यावर त्यात अडता घालणारी आम्ही कोण नवं का. तसं बी देवदर्शनाला नाही म्हणून आहे. म्हणून यांनी ठरवलं का तुम्हाला मदत म्हणून यात्रेचं बुकिंग करून द्यावं. म्हणजे घरात तुमच्या जीवाची जी तगमग व्हायली त्यावर हाच खरा उपाय आहे असं यांना वाटतंय, नाही का सुनबाई? हो, बिफोर नव्हती आईंची अशी तगमग अजाबात. पहिलवान डॉक्टर ऑफला घरात आली आणि आईंचा असा ऍडवाइस झालाय बघा. कारण काय बी असू देत, उकरत बसायची गरज नाही आता. पण यांना खरंच असं वाटतंय का तुम्ही देवदर्शनाला जाऊन आलात तर तुम्हाला बरं वाटत म्हणून यात्रेच्या पॅकेजचं बुकिंगच करून आणलं यांनी. द्या की द्या. उद्या संध्याकाळच बुकिंग आहे. काकासाहेब, जाऊबाई, अहो तुम्ही असं कसं काय आईंना बाहेर पाठवताय? हरकत नाही. त्यानिमित्तानं कुणीतरी माझी काळजी घेतली. ठीक आहे, मी बॅग भरलीच आहे. उद्या संध्याकाळी निघायचं नाही का? येस. बर, ठीक आहे. पैलवान, तू साखर टाकून किती बी गोडवा निर्माण करायचा प्रयत्न कर, म्या त्यात मिठाचा खडा टाकायला तयार आहेच. होय होय. अहो तुम्ही निश्चिंत राहावा. 10च्या ठोक्याला पोचतो बघा रिक्षा घेऊन तिकडे. चालतंय. वस्तात लवकर चला. काकासाहेबांनी जाऊबाईंनी आईंचं उद्याचं तिकीट काढून ठेवलं. आई बी उद्याच्यालाच निघायचं म्हणतात. 15 दिवसाची यात्रा आहे. काय? चल बघूया. चल राजे. मम्मी तू इकडं समजा ठीक आहे ना? बघ अगं बाई की आजच्या मिसळीचा हिशोब द्यायला आलते. हे घे. अगं एवढी काय गडबड नव्हती. उद्याच्याला बघितलं असतं की. अगं उगाच कशाला दिरंगाई करायची? अगं रोजच्या रोज हिशोब दिलेला बरा असतोय. अगं फॅक्टरीमध्ये लाईट दिसली, मला वाटलं तुम्ही तिथंच आहे की काय, म्हणून तिकडे गेलते. वॉचमन म्हणला तुम्ही नाही तिकडे, म्हणून इथं आले.
एवढ्या रातच्याला लाईट चालू असायला फॅक्टरीत कोण असेल? काहीतरी गौड बंगाल दिसतंय वाजता. मी फॅक्टरीत जाऊन बघते. तुम्ही आईंना थांबव. ठीक आहे, काही मदत लागली तर फोन कर. वय मम्मी, तू घरला जा. घरला गेल्या गेल्या मला कळ. मी फॅक्टरीत जाऊन बघते. दादा, आतमधली लाईट कशी काय चालू? काम चालू आहे ना. एवढे उशिरा? कोण आहे आतमध्ये? मंगलाबाई. काय ते एकटेच आहेत? हो मॅडम, ऐका ना मॅडम, आज जाऊ नका. बाईसाहेबांना कळलं तर माझी नोकरी जाईल. तुम्ही आत्ता अडवलं तर तुमचं तंगड तोडून ठेवीन. व्हा बाजूला. ऐका ना मॅडम. मंगलाताई, मंगलाताई, मंगलाताई उठा. मंगलाताई, काय झालंय? अहो नुसतं बघत काय बसलाय? पाणी घेऊन या. मंगलाताई, हेच का काम तुमचं? आतमध्ये लक्ष बी नाही. अहो यांना दुपारच्याला बरं नव्हतं, पण बाईसाहेबांनी मुद्दाम थांबून ठेवलं. म्हणले ओव्हर टाईम करा, काम पूर्ण केल्याशिवाय घरला जायचं नाही. या जाऊबाईंच्या तर. तुम्ही एक काम करा, ह्यांच्या घरच्यांना नाही तर आजूबाजूच्यांना फोन करून कळवा. मी यांना डॉक्टरांकडे नेते. अहो बघताय काय? जावा की लवकर. आई, आलास? ये. प्राजक्तानं चहाडी केलीच असेल नाही का? कांचननं मला तिकीट काढून दिल्याची. पण एक गोष्ट सांगते वीरू, तू कितीही थांबवलंस तरी मी नाही थांबणार. आता तू निर्णय घेतलाच आहेस तर मी तरी काय सांगणार? कसं थांबवणार आणि बोलणार तरी काय? बोलण्यासारखं काही राहिलंच नाही आता. म्हणून तर मन रमना झालं या घरात. काही नाही केलं मी तुमच्यासाठी, या घरासाठी. अर्ध्यावर साथ सोडून हे गेले, पण मी नाही तुमची साथ सोडली. एकट्या बाईनं पदर खोचून जीवाचं रान केलं आणि तुम्हाला घडवलं मी. पण त्या बदल्यात मला काय मिळालं? सगळ्यांचं स्वार्थी वागणं आणि माझी कुचंबण. का म्हणून मी हे सहन करायचं? स्वतःची काळजी घ्यायला मी खमकी आहे आणि म्हणूनच हा मी निर्णय घेतलाय. हे तिकीट जरी 2 आठवड्याचं असलं तरी मी निघाले ती कायमची, परत न येण्यासाठी. तुम्ही ध्यानात ठेवा, माझा निर्णय ठरलाय. तो आता बदलणार नाही. मला जेवढं झेपेल तेवढं केलं मी. आता तुम्ही बघा या घराकडं. मी तर हात टेकले. आता मला मोकळे करा या जबाबदारीत. ठीक आहे आई. तू ठरवलंच आहेस तर मी नाही अडवणार तुला. मान्य आहे मला तुझा निर्णय. ओ ह्या तर तापानं फणफणलेत. भाई, त्यांची तब्येत जरा नरम आहे, तरी बी त्यांना ओव्हर टाईमचं काम करावं लागलं. त्यांची शुद्ध कवा हरपली कुणास ठाऊक. त्यात फॅक्टरीत बी त्या एकट्याच होत्या. पण जसं मला समजलं ना तसं त्यांना उचलून मी इकडे घेऊन आली. अहो पण एवढ्या आजारी बाईला तुम्ही ओव्हर टाईम करूच कसं देता? उद्या काही कमी जास्त झालं तर याला जबाबदार कोण? पेशंट सिरियस होईसर तुम्ही ताणता
आणि मग आम्ही डॉक्टर लोकांनी जादूची कांडली फिरवून पेशंटला पटकन बरं करावं अशी अपेक्षा करता. असंच ना? अहो असं कसं चालेल? मान्य आहे डॉक्टर, आमची जरा हायकाई झाली, पण आम्ही जाणून बुजून नाही केलं. अहो नजर चुकीनं झालंय समज. डॉक्टर आता समजा तुमच्याच हातात आहे. शक्य आहे तेवढं प्रयत्न करा, पण ह्यांना बरं करा डॉक्टर. हे बघा, यांना साथीचा ताप आहे की नाही हे आपल्याला कन्फर्म करावं लागेल. त्यासाठी मी ब्लड टेस्ट करतो. तोपर्यंत तुम्ही थंड पाण्याच्या पट्ट्यात ठेवा. मी नर्सला पाठवतो. वय डॉक्टर. प्रवासासाठी तुला काय हवं न ग ते सांग, देतो आणून. सोडायला बी येतो. आता जेवणाची वेळ झाली, जाऊन बघतो तयारी कुठवर आली, आणि ताटं वाढली की येतो तुला बोलवायला. आई, एकच सांगतो तुला, आमच्या जबाबदारीचं ओझं व्हावं अशी माझी तरी कवा बी इच्छा नव्हती, पण ते झालंय. म्हणून तुझा निर्णय मान्य करणं भाग आहे. तरी बी तुला या घरात परत यावंसं वाटेल अशी सुधारणा स्वतःत आणि या घरात करण्याची जबाबदारी आजपासून माझी, आणि ती मी नेटानं पार पाडणार. येतो. थांब वीरू. काय एवढ्या आजारी पडलाय मंगलताई? वय. हे समजा जाऊबाईंच्या आडमुठपणामुळे झाले. एवढा कसला मात चढलाय कांचन वहिनींना, त्यांच्यात तर आता वस्तात. तुम्ही जाऊबाईंना काय बी बोलू नका, असं काय बी बोलू नका. कारण त्यांनी आज जी चूक केली ना, ते आपल्याच पत्त्यावर पडू शकतं. ही आपल्यासाठी संधी वसतात. कसली संधी? आईंना नवीन उमेद देऊन फॅक्टरीत परत आणायची, त्यांना परत स्वतःच्या पायावर ताटमानेनं उभं करायची.